नमस्कार मंडळी. तर आत्ता एम-पी-एस-सीची आपली गट ची ॲड पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने मीही आता अभ्यास चालू केला आहे. गेली 3-4 वर्ष मी सिरियसली अभ्यास करत आहे. परंतु काही वैयक्तिक कारणामुळे मला मागच्या वर्षी काही ॲड किंवा काही एक्झाम देता आल्या नाही. परंतु आत्ता मी गट फॉर्म भरला आहे आणि त्या अनुषंगाने अभ्यास चालू केला आहे. तर माझी स्ट्रॅटर्जी अशी आत्ताची आहे की प्रत्येक आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे तिथून मी पुन्हा सुरुवात केली आहे. आणि अभ्यास करताना मी एक पद्धत वापरते की प्रत्येक खाली म्हणजे त्या रिलेटेड जे ऑप्शन आहेत त्या रिलेटेड मी त्याची इन्फॉर्मेशन तिथंच लिहून ठेवते. म्हणजे आता समजा इतिहासातला आपला समाजसुधारकांवर एखादा प्रश्न आला आहे तर त्यानंतर त्याच्यात जे ऑप्शन आहेत त्या रिलेटेड म्हणजे आता महात्मा गांधी आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत. त्याचं ऑप्शनमध्ये ही 2 नावं आहेत तर त्या रिलेटेड मी त्यांचे जन्म, त्यांची महत्त्वाची कार्य आणि त्यांचा मृत्यू हे मी तिथं शॉर्ट नोटमध्ये लिहून ठेवते की जेणेकरून ज्यावेळेस मी पुन्हा रिव्हिजन करेल, जेव्हा प्रश्नपत्रिका चाळेल त्यावेळेस ते पॉईंट माझे पुन्हा वाचले जातील आणि माझी रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल. गणिताच्या बाबतीतही काय होतं आपल्याला फॉर्म्युले लक्षात राहत नाही. तर मी आपले शेकडेवारीचे फॉर्म्युले, नफा तोटा त्याचे आपले फॉर्म्युले, काम काळ वेळ त्याचे फॉर्म्युले, नळ टाकीचे जे फॉर्म्युले आहेत ते पण मी अशा प्रकारे लिहून ठेवते की जेणेकरून मला ते अजून जास्त उपयोगी पडतील. त्यानंतर आपल्या भूगोलाचं जे क्षेत्रफळ आहे, जिल्ह्यानुसार जी मांडणी आहे, कुठला मोठा, कोणता छोटा, हे सुद्धा मी मला आठवल तसं किंवा एखाद्या शॉर्ट पेजवर लिहून ठेवते आणि एखादा कागद जवळच ठेवते आणि वेळ मिळेल तसं तो पटापटा रिवाईज करून घेते. गणिताचे फॉर्म्युले असेच लिहून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला ते पुन्हा रिवाईज करता येतील किंवा पेपरच्या अगोदर वाचता येतील. थँक यू.